नमस्कार. डॉक्टर प्रभाकर नमस्कार. देशमुख शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या अंतर्गत आराधना ध्यान समूहाद्वारे आयोजित अधिमाया आदिशक्ती या सदरात संत तरीगौडा व्यंकप्पा या विषयावर मी अजित आचार्य आपल्याशी संवाद साधणार आहे. श्री अजित आचार्य यांनी राज्यशास्त्रामध्ये MA ची पदवी घेतली आहे. ते स्वतः संपादक, लेखक, अधीक्षक आहेत. आचार्यजींनी एकूण 6 पुस्तके प्रकाशित केली आहेत. सुधा स्मृती, आठवण, एक उड्डाण, बाकृषीचे, विनोद, हडप यांच्या एकांकिकेचे 2 खंड आहेत. प्र. ल. मयेकरांच्या एकांकिका त्यांनी केल्या आहेत. त्यांनी वार्षिक दिवाळी अंकांची गेली 27 वर्ष संपादन करत आहेत. मुक्त संवाद, मैत्रीण, मस्त भटकंती, मुक्त आनंदवन, साहित्य संगम इत्यादी अनेक गोष्टीतून त्यांनी स्वतः नेहमी कामं केलेली आहे. अनेक मासिकातून त्यांच्या कथा, कविता, समीक्षापर लेख, मराठी प्रमुख वृत्तपत्रातून स्तंभलेखन व पुस्तक परीक्षणही ते करीत असतात. अशा त्यांच्या बहुगुणी सगळी कामं इतकी सुंदर असलेल्या व्यक्तीशी आज आपला संवाद होत आहे. तर त्यांच्याकडे मी बाकीची सूत्र लवकरात लवकर सुपुत्र करत आहे. आता अजित आचार्य हे बोलत असतील. त्यांना ह्या समूहातर्फे आपल्याला ज्या डॉक्टर ऋताताई आणि अनघाताईंनी आमंत्रित केले आहे, तर त्यांचे आराधना ग्रुप तर्फे मी स्वागत करत आहे. धन्यवाद. आराधना ध्यान साधना यांनी जो उपक्रम आज सुरू केलेला आहे अधिमाया, हा खरोखर स्तुत्य उपक्रम आहे. आजच्या काळात तो फार गरजेचा आहे. फक्त हा तरुण पिढीपुढे जातो की नाही मला कल्पना नाही आहे. तुमच्या ग्रुपमध्ये किती आहेत तरुण आणि संत साहित्याचे अभ्यासक किती आहेत, याचा थोडासा आढावा मिळाला असतं तर बरं झालं असतं. कारण हल्लीच्या युगामध्ये, आताच्या सध्याच्या काळात पुन्हा युवकांना या संत साहित्याची ओळख व्हावी म्हणून आपण हे सुरू केलं असेल तर फारच छान आहे. त्याचा प्रसार तर व्हायलाच पाहिजे. आजचा माझा विषय आहे योग साधनांची प्रणेती तरीगोंडा वेंकम्मा. या आंध्र प्रदेशातील चित्तूर जे जिल्हा आहे तिथे वायपाडू तालुक्यात तरीगोंडा नावाचं गाव आहे. इथे मी 2020 साली भेट दिली होती आणि त्या भेटीमध्ये त्यांची महती मला कळली. आणि 2022च्या बी माझ्याच मुक्त आनंदगन या अंकात मी त्याचा कार्यकारी संपादक 18 वर्ष आहे. त्यात माझा मी हा लेख लिहिला त्यांच्याबद्दलचा. 18व्या शतकात आपल्या महाराष्ट्रात सुद्धा मुक्ताबाई, जनीबाई, सोहराबाई, कानोपात्रा, बहिणाबाई, वीणाबाई, बयाबाई अशा संत कवयित्री बऱ्याच झाल्या 18व्या शतकात. आणि त्याच दरम्यान यांचाही तिकडला कार्यभाग सुरू होता. त्यांच्या वडिलांचं नाव कृष्ण मायोडू तर आईचं नाव मगम्मा. दोघही तिरुमल व्यंकटाचल याचे भक्त. प्रपंच आणि परमार्थ यथार्थपणे त्यांनी केला. घरातील या आध्यात्मिक वातावरणामुळे व्यंकम्मांचे परमार्थाकडे ओढ जास्त निर्माण झाली. देवाबद्दलच्या सुक्त्या लिहिणं आणि त्याची निर्मिती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून त्यांचे अगदी वयाच्या लहानपणीच हे कार्य सुरू झालं. आपण बघा, जेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर जातो आणि आंध्रमध्ये जेव्हा जातो तेव्हा तिथली एक पद्धत आहे की नावाच्या आधी आजोबांचं नाव किंवा वडिलांचं नाव येतं, मग स्वतःचं नाव लावलं जातं आणि त्यापूर्वी गावाचं नाव येतं. तसंच तरीगोंडा
हे त्यांच्या गावाचं नाव आहे आणि व्यंकमा हे त्यांचं नाव आहे. तेलुगू याच्या भाषेमध्ये तिथे 3 कवयित्री झाल्या, त्यातल्या या प्रामुख्याने प्रसिद्ध आहेत. त्याचं कारण असं आहे की त्यांनी इतक्या रचना लिहिल्या आहेत 18व्या शतकात, की मी जेव्हा त्यांचा अभ्यास करू लागलो तेव्हा मला लक्षात आलं की कर्मयोगाला त्यांनी महत्व दिले आहे. नरसिंह शतकम, नरसिंह विलास कथा, शिवनाटकम, राजयोग सारम, कृष्ण नाटकम, परिजातहरण, श्रीकृष्ण मंजिरी, रुक्मिणी नाटकम, गोपी नाटकम अशा संवादक शैलीतून किंवा त्या माध्यमाचा वापर करून त्यांनी जनाचा बोधामृत केलाय. म्हणजे दिनक्रमात किंवा जीवनातील असंख्य पीडादायी गोष्टीला समोर कसे जावे त्याचं विवेचन त्यांनी त्याच्यात केलेलं आहे. त्याच भक्तिरस्त आहेच, पण मनशांती मिळण्याचा एक मोठा मार्ग त्यांनी त्यावेळेस काढला. आता तिथला एक थोडासा छोटा अनुभव सांगतो तुम्हाला. हे मी तिथे 2020 साली म्हणजे बघा आत्ताच्या काळात जेव्हा मी गेलो आणि तिथल्या त्या तीर्थक्षेत्राला भेट देताना मी 5 रुपयाची फुलं तिथे परडी होती ती घेत होतो. म्हणून मी त्या तिथल्या विक्रेत्याला सांगितलं, हे घे 10 रुपयाने मला एक परडी दे. माझी 10 रुपयाची नोट बघितल्यानंतर ती इतकी आश्चर्यचकित झाली आणि तिने मला 5 रुपये परत करण्याकरता काडेपेटी दिली. मी पण अचंबित झालो. काळ कुठला चालू आहे तर 2020. तर काडेपेटीत काय आहे म्हणून मी विचारलं तर तिने मला कोणींनीच सांगितलं तर 5 रुपयाची जर्जरीत झालेली नोट 4-5 तुकडे झालेले त्या काडेपेटीत होते आणि ते 5 रुपये मला तिने परत केले. अशा असंख्य काडेपेट्या तिच्या आजूबाजूला होत्या. म्हणजे नुसती गरिबी नाही तर आर्थिक स्थिती आणि ती परिस्थिती सामाजिक परिस्थितीची जाणीव मला तिथे तेव्हा झाली. तिरुपती पासून 32 किलोमीटरवर असलेलं हे गाव एका ठिकाणी तिरुपतीच्याकडे पैशांचा ओघ, सोन्याचा ओघ, चांदीचा ओघ, रत्नांचा ओघ प्रचंड प्रमाणात होतोय आणि तिथूनच 32 किलोमीटरवर असलेले या वायपाडू तालुक्यात तरीगोंडा गावात मात्र ही अशी अवस्था आहे. आणि आंध्र प्रदेशचं ते मला तेव्हा जाणवलं की एक तर श्रीमंती भरपूर आहे किंवा एक तर अत्यंत गरिबी आहे. हा 2020चा काळ 18व्या शतकात काय परिस्थिती असेल याचं मला त्यावेळेस कळून आलं की किती लोक भरकटलेली असतील, मनशांती करता काय काय करत असतील आणि अशा वेळी संतांचं येणं त्या भागात किती महत्वाचं असेल. नुसतं मनशांती करता नाही तर दिनक्रमामध्ये काय केलं म्हणजे आपल्याला समाधान तर मिळतं जगण्याचं आणि उत्पन्नाचं साधनही मिळतं. तारीगोंडा व्यंकमांचं तेच वैशिष्ट्य आहे की त्या परिसरात त्या काम करत असताना ते सगळं करत लिहित असताना आणि लोकांचं बोधामृत घेत असताना त्यांनी समाजाला वरती कसं आणायचं तिकडल्या याचे अथांग प्रयत्न केले. म्हणजे 1800 शतकातला काळ आणि 2020 मध्ये आज तिथे इंडस्ट्रियलायझेशन बरेचसे उद्योगधंदे तिकडे हळूहळू त्या गावाच्या जवळपास येऊ लागल्यामुळे थोडी सदन परिस्थिती सुरू झाली आहे. पण तरी सुद्धा चलन हा प्रकार मात्र अजून फारच अस्तित्वात नाही. त्यांनी नरसिंह शतकम जे लिहिलं आहे ते इतकं मला शांती देणारं तर आहेच, पण आपल्याकडे जसं आपण संध्याकाळची प्रार्थना म्हणतो, शुभम करोती म्हणतो किंवा श्लोक म्हणतो, तसं तिथे बरोबर 7 वाजता ते 7:30 पर्यंत
त्यांच्या संपूर्ण गावामध्ये मोठ्या आवाजात घराघरातून त्या स्तोत्रांचा इतका मोठा आवाज येतो आणि ते भारावून जातो आपण, अरे या गावामध्ये अर्ध्या तासामध्ये काय निर्माण झालंय. ही अनुभूती वेगळी आहे. कारण एक पूर्ण गाव 7 ते 7:30 नरसिंह शतकम आणि हे मुखोद्गत म्हणतात. त्याची लिखित तेलुगू भाषेमध्ये जी असलेली आहे ती तिकडे तेवढी शिक्षित नसल्यामुळे पण मुखादी मौखिक परंपरेने ते चालत आले 1800 पासून. जसं आपल्याकडे वारकरी संप्रदायांचं तुकारामाची गाथा सगळ्यांकडे कुठे असेल, अभंग सगळ्यांच्याकडे कुठे असतील, पण मौखिक परंपरेतून आजही ती हयात आहे. हरिपाठ तर प्रत्येक घरात आहेत, मुखोद्गत आहेत. तीच परिस्थिती नरसिंह शतकमची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळचा जो त्यांचा भाग असतो तो तेव्हा सुद्धा 7 ते 8:30 सुक्तम म्हटली जातात. त्यांनी रचलेली सुक्तम म्हटली जातात. त्या सुक्तांचा जेव्हा मी अभ्यास केला, तेव्हा एक सुक्त असं होतं, 18व्या शतकात त्यांनी त्या सुक्तात म्हटलंय, त्या सजीव आणि निर्जीव यांची सांगड त्यांनी पुढे काय होईल, ही दूरदृष्टीने मांडली आहे. सजीवच निर्जीवांची निर्मिती करतील आणि तीच निर्जीव गोष्टी सजीवांना त्रास देतील, असं त्या सुक्तांमध्ये आहे. ते तेलुगू भाषेत फारच सुंदर ऐकायला मिळतं. कारण त्याची गीतरचना तशी आहे, की त्याला एक विशिष्ट चाल आहे. आपण बघा साउथ इंडियनची कॅसेट लावल्या किंवा तिकडल्या तिरुपती बालाजीच्या जर का स्तोत्र ऐकली, तर त्याला एक वेगळा रिदम आहे. त्या रिदममध्ये ते आहे. तर ते मी विचार केला, की सजीव आणि निर्जीवाचं असं काय आहे? 18व्या शतकात त्यांनी मांडलंय. आज आपण पाहतोय 1990ला आपल्याकडे कॉम्प्युटर आला, नंतर मोबाईल्सची रचना आल्या. खऱ्या तर या निर्जीव आहेत, पण सजीवांनीच त्या निर्माण केल्या आणि त्याच त्यांना आता त्रासदायक होतील, असं त्यांनी त्यावेळेस 18व्या शतकात लिहून ठेवलंय. म्हणजे एखाद्या संताचं पुढे काय होणार? पुढे काय केलं पाहिजे? आपण कशा पद्धतीने जगलं पाहिजे? कुठल्या गोष्टींना महत्त्व दिलं पाहिजे? हे वेळोवेळी आपल्या महाराष्ट्रातल्या संतांनी सुद्धा सांगितलंच आहे. पण जेव्हा इतर राज्यातल्या संतांचा अभ्यास करताना आपले संत आणि त्या त्या संतांमध्ये सुद्धा एकसूत्रताच आहे. फक्त तिथली सामाजिक परिस्थिती, तिथला काळ, तिथली राजकीय परिस्थिती ह्याचा वेगवेगळ्या तऱ्हेने अनुभव येतो. पण सजीव आणि निर्जीवाची गोष्ट आज जाणवते आणि त्याची अनुभूती येते, की आपण आपल्याच निर्माण केलेल्या निर्जीव गोष्टींच्या मागे किंवा त्याला आपण ॲडिक्ट कसे झालो आहोत, हे तिने त्या काळात 1800 साली मांडलेलं आहे. आणि या सर्वाचा अनुभव तरुण पिढीला मिळावा, की बाबा काय आपण ह्याच्यात काय घेतलं पाहिजे. जसं ते 7 ते 7:30 होतं, तसं मागे एकदा चाफळला मी गेलो होतो. तेव्हा रामदासांचे मनाचे श्लोक सकाळी 6 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत म्हटले जातात घराघरातून मोठ्या आवाजात. आणि संध्याकाळी रामरक्षा आणि मारुती स्तोत्र मोठ्या आवाजात म्हटलं जातं. तर तोही अनुभव मला तसा तिथे जाणवला. 2 संत वेगळ्या काळातले, 2 संतांच्या रचना वेगळ्या, पण त्या रचनातून त्यांनी लोकांना बोध मिळावा असंच केलं. मनाचे श्लोक तर आजही आपल्या मनाला दाखवून जातात. एखादा कुठलाही मनाचा श्लोक घेतला तर कळतं, की बाबा नाही काय म्हटलंय रामदासांनी. त्याच बाबतीत हिचंही असं आहे नरसिंह शतकममध्ये, की विद्येश्रेयम कविताम लठ्ठम भूषण विकास श्री धर्मपुरा निवासा दृष्ट संवार नरसिंहा दुरित दुरा. ही जी सुक्त आहे ह्याच्यातला दुरित दुरा हा शब्द आपल्या संत ज्ञानेश्वरांनी 1200 साली पसायदांमध्ये वापरलाय, की दुरितांचे तिमिर जाओ, हे त्यांनी त्यावेळेस लिहिलंय. म्हणजे 12व्या शतकात, तेच या 18व्या शतकात लिहितायत.
पण ही भागवत संप्रदायाची नाळ या भावार्थाशी कुठेतरी जुळते. त्या सदैव भक्तिरसात डुबलेल्या असायच्या, वेदांतात आशयाने गुंफलेल्या असायच्या. त्यांची प्रतिमा नुसतीच कवयित्री नाहीत, तर परम भागवती रूपाणी या कीर्तीने त्या प्रसिद्ध झाल्या. त्यांच्याबद्दलच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. त्या जितक्या थोर विदुषी होत्या, तितक्या त्या पराकोटीच्या विदयशील होत्या. आपल्या प्रत्येक कुठलंही सुक्त असो किंवा स्तोत्र असो किंवा काही, त्याची सुरुवात मात्र ते नेहमी विनयाने करत. ऐका हो कविगण, हा शब्द मराठीतला मी केलेला आहे. तो त्यांच्या प्रत्येक पहिल्या ओळीतच असायचा. विनरव्या कबुलातरा विध्वास सुलरा धनयती प्रासा संकुतलम नेनुरुका वरुसी साक्षो पिपा तुलुतू. बघा किती विनयता असते संतांमध्ये, की मी सांगते म्हणून ऐकू नका, पण कृपया जरा ऐकलं तर तुम्हाला त्याच्यातून काहीतरी चांगलं मिळेल. ही सांगण्याची प्रवृत्ती त्या काळात संतांनी जी मांडली ती आज दिसते का? आपणच आपल्याला विचारतो. आपण कुठल्याही दोन माणसांचे संवाद ऐकल्यानंतर त्यात विनयता कमी झालेली आहे आणि त्याची कारणं अनेक आहेत. पण हे सर्व पुन्हा जागृत झालं पाहिजे. कारण काय आहे, व्यंकटाचल महालय या त्यांच्या ग्रंथात आंध्रग्रीवाण महकृतलुंडगा टिपुड्डी कृती विनय तलका भक्षलेतू मोवारक्या पंडुचिनी नकुचितना विद्यवना. भावार्थ जर का काढला तर आंध्रगिरवाण महदूर रचनाचा तृप्त आस्वाद घेतलेल्या माझ्या रचनांचा आस्वाद म्हणजे पंचपक्वान्नाच्या यथेच्छ भोजनानंतर लोणच्याची लज्जत चाखावी असं वाटतं. यात सुद्धा बघा, कृपया ऐकावे हा पहिला शब्द आलाच. एक्सक्यूज मी दादा, व्यंकटाचल थोडा महात्मा दादा कॅमेरा थोडा नीट वर प्लीज. हा थँक्यू. बरोबर आला. व्यंकटाचल महात्मा या ग्रंथात व्यंकटाचल महात्मा या ग्रंथात अनेक कथांचा उल्लेख असला तरी मुख्य प्रधान कथा म्हणजे श्रीनिवास कल्याण ही वराहपुर अंतर्गत असलेल्या 6 आश्वासकांचा महाप्रबंध म्हणजे उत्कट भावभक्तीचा अपूर्व नमुनाच होय. पुराणातील कथांचा आधार घेऊन 18व्या शतकात असलेल्या सामाजिक परिस्थितीला आपण कसं समजावून सांगावं हे त्यांच्या रचनेतून सातत्याने जाणवतं. आता मी सातत्याने 18व्या शतकाचा उल्लेख करतोय, याचं कारण असं आहे की आपण पाहिलं तर 12व्या शतकापासून संत साहित्याची आपल्याला ओळख व्हायला लागली. आपल्या महाराष्ट्रात तर 12व्या शतकापासून आपण पाहतोय. त्याच्या आधी सुद्धा होते, चक्रधर स्वामी वगैरे होते, पण ज्ञानेश्वरांपासून आपल्याला खऱ्या अर्थाने संत साहित्याचा अभ्यास अत्यंत सूक्ष्म पद्धतीने कळायला लागला. मग पुढे मोठमोठे संत तुकारामापासून एकनाथांपासून नामदेवांपासून सगळे संत निर्माण झाले. आताच्या काळाचा जर का विचार केला तर आता सुद्धा असंच कोणतरी एक महंत निदान महाराष्ट्र भूमीत निर्माण व्हावा अशी माझी खूप इच्छा आहे. कारण त्याचं कारण असं आहे, कारण 30 ते 50 या वयातील गटाला त्याची अत्यंत गरज आहे. 50 ते 70-75ला जे आपण आलेलो आहोत त्याला याचं महात्मा माहिती आहे. त्याचा आपल्याला आपण त्याच्यातून बोध सुद्धा घेतले, त्याच्यातून आपण आपले संसार प्रपंच नीटनेटके केले. त्याचं कारणच ते आहे की ही संत परंपरा आपल्या पाठीशी आहे. या तरुण पिढीला 30 ते 50 वर्षाच्या तरुण पिढीला एक भय आहे. आत्ताच्या काळात एक भय आहे आणि हे भय विविध रूपांचं आहे. नुसतं नोकरी, आर्थिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती या सर्वांनी गुरफटलंय आणि या संपूर्ण पिढीला संत वाङ्मयाचा अभ्यास आणि संत वाङ्मयात लिहिल्या गेलेल्या सगळ्या गोष्टींची अनुभूती
कशी मिळवता येईल, कशी देता येईल, याकरता बऱ्याच जणांची कामं चालू आहेत, पण त्यांच्याकडे आकर्षित केली जात नाहीत. अनुभव येतो, अनुभव पुन्हा ते वेठीस धरतात आणि दुसऱ्या अनुभवाला बळी पडतात. त्या काळात सुद्धा तसं होत असेल. जी लोक याचा आस्वाद घेत नसतील, याच्या रचना समजावून घेत नसतील, त्यांना त्या काळात ते जाणवलं असेलच. पण आज आपल्या प्रत्यक्ष डोळ्यासमोर आपल्या आजूबाजूची परिस्थिती पाहिली तर नरसिंह शतकम अत्यंत गरजेचं आहे. ज्याप्रमाणे दासबोधांचं आवश्यक आहे, मनाचे श्लोक किंवा रामरक्षा, हे सगळं आवश्यक आहे. तर 1900च्या काळात आता मी येतो. राजा राज्यांचं करत असताना बेळगावच्या कलावती आहे, कलावती आई, म्हणजे महाराष्ट्राच्या थोडस बाहेर गेल्यावर कर्नाटकात त्यांचं सुरू होतं. आणि हुबळीचे सिद्धारूढ महाराज यांच्या त्या शिष्या, त्यांनी 1900च्या या सुरुवातीच्या शतकात त्यांचा जन्म आणि हे पाहिलं. 1928 ला त्यांनी सुरू केलं काम सिद्धारूढ महाराजांकडे आणि 1978 ला त्यांचं समाधीस्थ झाल्या. पण एवढ्या मधल्या काळामध्ये त्यांनी विविध संतांचे अभंग, विविध संतांच्या माहिती अत्यंत सुरेल आणि लोकांना कळतील, लोक त्याच्याकडे आकर्षित होतील, याचा खूप प्रयास करून आजही त्यांच्या बघा 4 ते 5:30 या भजनांच्या वेळा ठरलेल्या आहेत. कर्नाटकातून महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातल्या मराठी भाषेत ते अभंग निर्माण करून ते लोकांपर्यंत पोहोचले आहेत. हे पोहोचण्याचं काम सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. हा थोडासा समीक्षेचा भाग आहे, पण आत्ताच्या तरुण पिढीला फार गरजेचं आहे. कारण त्यांना विविध गोष्टी सहज मिळत गेल्या असत्या, असा माझा एक कयास आहे. परिश्रम हा भाग जो गरिबांच्या वाटेला गेलेला आहे, तशी गरिबी येऊ नये, पण त्या गरिबीची जाणीव असावी आणि त्या जाणीवेतून अध्यात्माकडे ओढ लागावी, हा त्याच्या मागचा हेतू आहे. कारण तरिगोडा व्यंकम्मा यांच्या शतक मालिकेच्या रूपाने त्यांनी त्यांच्या प्रारंभिक काळातील लिहिलेल्या बऱ्याच गोष्टी अगदी आधी तिकडल्या लोकांना, मी आता शहरीकरण त्याच्या बाजूला झालं असलं तर त्या लोकांना पटू लागले आहेत. विद्येश्रेयम कविताम लड्डम हा सूत्रच त्यांच्यातून दिसून येतो. भूषण विकास श्रीधर्मपुर निवासा दृष्ट संवारा नरसिंह दुरिता दुरा, असं त्यांचं जे म्हणणं आहे. संप्रदायाची ती नाळ आहे, त्यांच्या भागवत संप्रदायाच्या बरोबर जोडून येते आणि लोकांना सतत जागृत करते की नाही, तुमच्यात सकारात्मक वृत्ती आणा, हे त्यांच्या सतत सगळ्या लिखाणातून दिसून येतो. नकारात्मकता कशी बाजूला करावी आणि आपण कसं जगाकडे पाहावं, कसं जगावं, दिनचर्या कशी असावी, उपासना कशी करावी, या बारीक बारीक गोष्टी त्यांनी अत्यंत सुरेखपणे मांडल्या आहेत प्रत्येक रचनेतून. आता त्यांची मूल्य जी होती ना, त्यांच्या साहित्यातून त्यांनी कसं मांडलंय, आत्मिक प्रगती उपकारक होतील असे अनेक जीवनमूल्य त्यांची प्रतिपादन करतात. त्या कर्मनिष्ठा, भूतदया, परोपकार, प्रेम, शांती, दया, क्षमा, करुणा, अशा अनेक मानवतावादी मूल्यांची त्यांनी सुक्तातून आणि त्यांच्या रचनातून जोपासना केली आहे. आणि ती जोपासना त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्या भक्तगणांनी, त्यांच्या अभ्यासकांनी करावी, हे त्यांना त्या काळातही वाटत होतं आणि त्याने त्यात यशही मिळवलं.
म्हणजे आजच्या काळात जर का 2020ला मी गेलो, तेव्हा मी जेव्हा पाहिलं, तेव्हा लोक अत्यंत म्हणजे त्या गावात बघितलं, एक महत्वाचं जाणवलेलं सांगतो तुम्हाला, की पुरुष आणि स्त्रिया दोघंही त्या विशिष्ट आकाराचं गंध लावतात आणि त्या म्हणजे चंदनाचं गंध असतं ते लावतात. स्त्रिया मात्र त्याच्यामध्ये कुंकू लावतात. पण ते गाव सोडल्यानंतर आपण शहराकडे आल्यानंतर ते हळूहळू लोप पावतं गंध आणि स्त्रियांच्या कपाळावरती टिकली येते आणि पुरुष गंधच विसरलेले आहेत. हे शहरीकरणाकडे आल्याबरोबर लगेच लक्षात येतं. मग तेव्हा जाणवतं हे लोप पावता कामा नये. जरी तुमच्या राहणीमानातला बदल एवढ्या लवकर तुम्ही ऍक्सेप्ट करता, तर या रचना, हे तुम्हाला उद्बोधक देणाऱ्या गोष्टी या नाहीशा झाल्या तर कसं होईल? पण तरी सुद्धा शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांचे संप्रदाय आहेत आणि ते कार्य करतायत. त्याचा प्रचार करतायत आणि व्यंकम्मांचा एवढा आदर आहे तिथे, की आपण आपल्या संतांचे पण काही ठिकाणीच आदर बघतो. घराघरातून ते दिसून येत नाही. आपल्या घराघरात देव आहे, पण संतांचे फोटो फार कमी दिसतात अनेक घरातून. आंध्रमध्ये मात्र संतांचे फोटो घराघरातून दिसतात, त्यांच्या रचना भिंतीवर लिहिलेल्या दिसतात. आणि तिरुपती बालाजीच्या बाजूलाच थारीगुड्डा वेंकम्माचा जेव्हा फोटो पाहिला मी त्यांनी तो कशा असतील ह्याच्यातून काढलेलं एक रेखाचित्र होतं. म्हणजे एका ठिकाणी अत्यंत श्रीमंत तिरुपती बालाजी आणि एका ठिकाणी अत्यंत सामाजिक परिस्थितीला वरती आणण्याकरता, आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरता, मी गरिबी फक्त आर्थिक याची म्हणतोय, विचारांची नाही म्हणत. त्यामुळे ती कशी वरती येईल त्याबरोबर ह्याचं सातत्याने त्यांनी 18व्या शतकात पूर्णपणे काम केलं. ते एका ठिकाणी असं म्हणतात, विनरय्या कबुलारा विध्वंसुलारा धनयंती प्रासा संगतुल नेनुरका वरसु साक्षे पिंगा बदलू सत्कृपे श्रीकुंभ भुंगा नरसिंह करुणा. त्याचा मराठी अनुवाद मी जेव्हा केला तेव्हा, ऐका हो कविगण, विद्वज्जन लघु गुरु यती प्रास मज नसे पुरे ठाऊक, म्हणून आक्षेप घेऊ नका. सत्कृपेच्या आशीर्वादाने, नरसिंहच्या कृपेने मी या रचना करीत आहे. म्हणजे इतकी विनयता त्यांच्यातून सातत्याने दिसून येते. बरं, त्यांनी नुसताच या रचना न करता त्यांनी राजयोग सारम हा सुरुवातीचा एक ग्रंथ लिहिला आहे. त्या ग्रंथामध्ये योग विद्या आणि योग साधना ह्याचं दिनचर्येमध्ये कसं करण्यात यावं आणि या सर्व गोष्टीतून शारीरिक आणि मानसिक अवस्था बळकट कशी करता येईल याचं परिपूर्णपणे विश्लेषण केलं आहे, त्याचं मार्गक्रमण केलं आहे. आणि अपयशाने खचून न जाण्याची वृत्ती समूळ नष्ट कशी करावी असं त्या राजयोग सारंमध्ये त्यांनी फार सुरेख मांडलेलं आहे. आज आपण योग विद्या आणि योग साधना हे ठिकठिकाणी सुरू झालेलं आहे, पण त्याच्यातून आपण शारीरिक याच्याकडे जास्त कल दिलाय, की शारीरिक बळकट कसं होईल, आणि मानसिकतेकडे त्या मानाने थोडस कमी आहे. पण मानसिकता, मनशांती ही कशा पद्धतीने करता येईल आणि त्याची परिपूर्ती करताना नेमका कसा आधार घ्यावा हे त्या राजयोग सारंगमध्ये आहे. हे करत असताना आपण जरी योग आणि योग साधना करत असताना, मग ती शारीरिक असो मानसिक असतो, ते करत असताना सकारात्मक वृत्ती निर्माण कशी व्हावी
कुठल्याही गोष्टीकडे आपण नकारात्मक बघू नये, याचा अभ्यास आपल्या योग साधना किंवा योग विद्येमध्ये फार अत्यंत जास्त प्रमाणात नाही, पण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, असं त्यांचं सतत म्हणणं आहे. याचा फायदा काय, असंही त्यांनी म्हटलंय त्या काळात, की तुमचं शरीर चांगलं असेल तर तुमचं मन चांगलं राहतं, आणि मन चांगलं राहिलं तर सकारात्मक विचार येतात, आणि त्याच्यातून तुम्ही सद्वर्तन, सद गोष्टी सर्व करू शकता. आजही त्याची अनुभूती आपल्याला घ्यायला हरकत नसते. परंतु सध्याचा काळ बघितला तर आपण संतांची महती कशी आणि कुठे जपून ठेवावी, ह्याचाही विचार करावा लागेल. आता आपल्यासारख्या या संस्था आहेत, ज्या ध्यान साधना, आराधना असे जे शब्द वापरतायत, ह्याचा लोकांपर्यंत अत्यंत सूक्ष्मपणे गेला पाहिजे विचार, आणि आपल्या उपक्रमातून तो गेला पाहिजे, ज्याच्यातून पुन्हा मी म्हटल्याप्रमाणे वयोगट जो आहे तो 50च्या पुढच्या लोकांना त्याचं थोडस तरी अनुभव आहे, ज्ञान आहे, पण तरुण पिढी करता या रचना त्यांच्यापर्यंत गेल्या पाहिजेत, असं माझंही मत आहे. आपले हा जो देशमुख साहेबांचा स्थापन केलेला एक गट आहे, हा याकडे कसा बघतो, हे कसं काय करता, या उपक्रमाचा कसा भाग घेता, हे विषय कसे लोकांपर्यंत जातात, तरुण पिढीसाठी आपण काय करता, आणि संत साहित्याचा अभ्यास मग त्या महाराष्ट्रातले असोत, महाराष्ट्राच्या बाहेरचे असोत, ते त्यांच्या रचना, त्यांच्या अभ्यासाचा भाग म्हणून तरी का होईना लोकांपर्यंत आपण पोहोचवल्या पाहिजेत, की बाबा अशा पद्धतीने जर का केलं, या रचनांमधनं जो मांडलेला आहे, हा जो जमेल तेवढा भाग जर का आपण केला, तर आपली दिनचर्या, आपलं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतच धावपळीच्या जीवनात आपली विवेक बुद्धी आणि हे सर्व कसं निष्ठेने जपलं जाईल, ह्याची ओढ या रचनांमधनं सतत मांडली आहे. आपण त्याच काळातल्या महाराष्ट्रातल्या बहिणाबाईंकडे त्यांच्या रचनातून बघा, महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती आणि महाराष्ट्रातील प्रपंचाच्या व्यथा आणि त्याच्यातून उत्तरं त्या बहिणाबाईंच्या रचनेतून जशी मांडली गेली, त्याच काळातल्या आहेत. त्यांची मांडणी, त्यांचा अनुभव तसाच तरिगोडा वेंकंबांचा त्याच काळात आंध्रमध्ये मांडला गेलाय. समकालीन आहेत दोघी. आणि महायोगिनी संत तारिगोडा वेंकम्मा यांचं सर्व साहित्य, विश्व साहित्य, संत साहित्यात नोंद आहे. ती नोंद एवढ्या करता आहे की आपलं दैवत काय, आपली आराधना कशी असावी, आपलं ब्रीद काय, आपण हा जन्म काय करायला पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत कसं राहायला पाहिजे, हे त्यांनी जे मांडल्यामुळे, सर्व त्यांच्या रचनातून मांडल्यामुळे त्याला विश्वसंत साहित्यात स्थान मिळालं. जसं आपल्या 5 संतांचं साहित्य हे विश्व साहित्य संत साहित्यात नोंद आहे. महाराष्ट्रातील स्त्री संत कवयित्री संत साहित्य, विश्व साहित्य संतात नोंद नाहीये त्याची, पण ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ आणि शेवटचे मानले गेलेले रामदास, या 5 जणांच्या रचना, 5 जणांचे संत विश्व साहित्यात
नोंदी आहे. खरं तर आपल्या पण कवयित्री अत्यंत सुलभतेने सगळ्या जगाच्या समोर आल्या, पण त्याची संत साहित्यात नोंद का नाही ही खंत आहे. तारेगुडा व्यंकमच्या बाबतीत तसं झालं नाही, कारण त्याने एक संपूर्ण समाजचा समाज त्याचं परिवर्तन करून त्यांना आध्यात्मिक ओढ लावून त्यांची जीवनशैली बदलून आणि जसं आपल्याकडे वारकरी संप्रदाय पहा, आषाढी आणि कार्तिकीला अष्टदिशातून मॅग्नेट सारखं माऊलीच्याकडे खेचलं जातं. तसं तिथे चैत्र महिन्यात त्यांचं जे मूळ स्थान आहे वायपाडू तालुक्यात तरीगोंडा गावी, तिथे आंध्रातल्या अनेक खेडेगावातून अनेक ठिकाणाहून 9 दिवसाचा उत्सव करण्याकरता कुठून कुठून येतात आणि लाखो लोकांची गर्दी होते, जे आपल्याला अनुभव मिळतो वारकरी संप्रदायात. माऊलीच्या ठिकाणी लाखो वारकरी जसे खेचले जातात आषाढी कार्तिकीला, की तो काळच असा येतो की आपली पावलंच तिथे हळूहळू जाऊ लागतात. तसंच त्या बाबतीत आंध्रामध्ये सुद्धा आहे. तरिगुडा व्यंकमच्या सुद्धा त्यांच्या वायपुळामध्ये त्या गावी तालुक्यात 9 दिवसाचा मोठा महोत्सव होतो. त्यांच्या रचना सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचं पठण होतं. तरुण पिढीला तिथे मुख्यतः त्याचं पाठांतर करायला लावतात आणि ते जिथे जिथे जातील, राहत असतील, तिथे त्याचा प्रचार आणि प्रसार करायला लावतात. हे आता मी 2020 पासून पाहत आलेलो आहे. त्याच्या आधीही होत असेल आणि आताही होत असेल. आता बऱ्याच वर्षात गेलो नाही आम्ही त्याबद्दल, पण ते नक्कीच होत असेल. असाच प्रचार आणि असाच प्रसार आपल्या संतांचा सुद्धा आपण केला पाहिजे, जो मध्यंतरीच्या काळात, मध्ययुगीन काळात होत होता. अनेक ठिकाणी आजही बघतो आपण, रामनवमी आली का पूर्ण रामदासांची सगळ्या रचना म्हटल्या जातात. आषाढी कार्तिकी आली का तुकारामाचे अभंग म्हटले जातात. पण तारिवडा व्यंकमांच्या बाबतीत ते 9 दिवसात तर नरसिंह शतकम बोललंच जातं, पण ते दररोजही बोललं जातं. तशी दररोज बोलण्याची सवय जी मी चाफळला पाहिली, तशी ती प्रत्येक घराघरातून व्हावी असं मला सातत्याने जाणवतं. ज्याच्यामुळे किमान काही तरुण पिढीला त्याचा आध्यात्मिक अर्थ कळण्याकरता तरी ते येतील, किंवा ती शक्ती काय आहे, ज्याच्यामुळे आपलं चांगलंच होणार आहे, ही भावना निर्माण होण्याकरता तरी ती येतील. जी भावना तारिगोडा व्यंकमांनी 18व्या शतकापासून आज तागायत जपून ठेवली आहे. जेव्हा जेव्हा राज्यांचं औद्योगिकरण होतं, तेव्हा मनुष्य थोडासा याच्यापासून दूर जातो, आध्यात्मिक शक्तीपासून. आणि ते जवळ येण्याकरता विकास तर झालाच पाहिजे, पण मानसिक विकास, शारीरिक विकासाबरोबर आध्यात्मिक गोष्टींची जाणीव होणं, हे जसं त्या काळात 18व्या शतकात तारिगोडा व्यंकमांना कळलं आणि त्यांनी सुक्तांमधून लिहून ठेवलं सजीव निर्जीव, तसं आपल्या संतांनी पण लिहून ठेवलंय, पण त्याचा प्रसार आणि प्रचार फार कमी प्रमाणात होतो असं मला वाटतं. त्यांच्या एकंदरीत साहित्याबद्दल जेव्हा मी अभ्यास केला, तेव्हा लक्षात आलं की त्या संत साहित्याच्या आंध्रमधल्या अग्रस्थानी आहेत. हे आपण जसं ज्ञानेश्वर तुकाराम यांचं पहिलं नाव घेतो, तसं तरिगुड्डा व्यंकमांचं पहिलं नाव घेतलं जातं. आणि मग आश्चर्यचकित होतो की कवयित्रीचं पहिलं नाव कसं काय. तिथेही सुद्धा पुरुष
संतांची नावं बरीच आहेत, पण हिचं असं काय आहे काम की ज्याच्यामुळे तिचं नाव अग्रस्थानी आहे? कारण ते लोकांना पटलंय की आपण हे जर का पाठांतर केलं नाही किंवा हे आपल्या घरात म्हटलं नाही, तर घरातील मनःशांती, घरातील विकास, प्रपंचाच्या आड येणाऱ्या गोष्टी या दूर कशा जाता येईल याचं त्यांना सातत्याने जाणवत राहतं. आपल्याकडे संत गेल्यास आपण म्हणतो ते वैकुंठवास झाले, वैकुंठवासी गेले. तसं आंध्र प्रदेशात म्हटलं जातं का ते तिरुपती निवासी झाले. बघा, कुठल्याही राज्यात गेलं तरी तिकडल्या प्रथा तशाच आहेत. तिथला महत्वाचा जो भाग असतो, आपण वैकुंठ का म्हणतो, ते तिरुपती का म्हणतात? मग दोन्ही मोक्षाच्याच जागा आहेत का, असं का संबोधलं जातं? आणि संतांच्याच बाबतीत का जातं? कारण त्यांनी एवढं कार्य करून ठेवलेलं असतं आपल्या समाजाकरता, आणि समाज मात्र थोडासा त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. आपलं काम साध्य झालं का कधी कधी आध्यात्मिक लोक थोडस दुर्लक्षही करतात. भक्ती करता करता आपण ज्या करता फळ मागतोय ते फळ मिळाल्यानंतर त्यांची थोडी भक्ती कमी होते. ही अनुभूती तर आता आता या शतकात यायला लागलेली आहे. पण ती येऊ नये म्हणून तिने एक सुक्त उदाहरणं दिली त्याच्यात. तिने म्हटलं आपण दररोज आंघोळ करतो तेव्हा आपण साबण वापरतो. एका सुक्तामध्ये दोन्ही उदाहरणं अशी आहेत. तो साबण पहिल्या दिवशी आपल्याला दिसतो, तो वापरून वापरून संपतो, त्याची झीज झालेली आपल्याला दिसत नाही. तसंच एखादं बालक जन्माला आलं तर त्याच्या आयुर्मानावर म्हणजे वयावर 1 महिन्याचा, 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 3 वर्ष, 5 वर्षाचा, असं 70 वर्षापर्यंत, 75 वर्षापर्यंत त्याचं आयुष्य असेल, तर ते त्याच्या आयुष्यमानामध्ये अनेक गोष्टींनी ते विभागलं जातं. पण उत्तरार्धात आणि पूर्वार्धात झालेल्या गोष्टी उत्तरार्धात येत नाहीत. ते पूर्वार्धात घेतलेले बालपणापासूनचे ते 30-35 वर्षापर्यंतचे अनुभव पुढे 35 ते 75-80 पर्यंत येत नाहीत उत्तरार्धात. हे त्या सुक्तात मांडलंय आणि त्याची प्रचिती आजही येते. आणि 18व्या शतकात मांडलेलं असून सुद्धा येत नाही का आपल्याला, की जे अनुभवलं आपण ते पुढे 2 वर्षांनी सुद्धा अनुभवता येत नाही. तर मागच्या गोष्टी तर सोडाच. तर जीवनाचा उत्तरार्ध आणि पूर्वार्ध याचं त्यांनी विश्लेषण अप्रतिम केलंय. मग एवढा आयुष्याचा काळ आपण कशात घालवला पाहिजे? सर्व गोष्टी करत करत आध्यात्मिक शक्ती, मानसिक संतुलन, शारीरिक संतुलन ठेवण्याकरता नित्य नियमाने नरसिंह शतकम वाचलं पाहिजे, असंही त्या शेवटी म्हणतात. मी डॉक्टर वृता देशमुख आणि देशमुखांनी स्थापन केलेल्या आराधना ध्यान साधना या संस्थेचा खूप आभारी आहे. कारण काही माझ्या मनातल्या गोष्टी, काही त्यांच्या तिकडे आलेल्या अनुभवाच्या गोष्टी आपल्या सर्वांसमोर मांडता आल्या आणि आपण ती मला संधी उपलब्ध करून दिलीत, त्याबद्दल मी खूप आपला आभारी तर आहेच आणि शतशः धन्यवाद मानतो. नमस्कार. नमस्कार दादा. खर तर तरीदा वेंकब्बा यांच्यावर आपण जी माहिती दिली, आम्ही या समूहाच्या वतीनं आपल्याला हृदयापासून धन्यवाद देतो. आणि हे नाव सुद्धा आम्ही ऐकलेलं नव्हतं. आपल्यामुळे आम्हाला बरीच नवीन माहिती मिळाली, यासाठी आम्ही धन्यवाद देतो आणि इथेच आपला कार्यक्रम आपण समाप्त करीत आहोत. धन्यवाद.